हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी. कालचा मार्गशीर्षातला पहिला गुरुवार मला माहिती आहे खूप सुंदर पूजा मांडली असणार, कारण मला व्हॉट्सअपला ना खूप साऱ्या जणींचे फोटो आले की ताई माझी पूजा बघ. मला खूप प्रसन्न वाटलं, कारण काही जणींनी तर म्हणजे आपल्याकडनं ज्या घेतलेल्या साड्या आहेत त्या देवीला नेसवल्या होत्या, आणि तेव्हा मलाही तिथे दिसलं की बाबा अशाही पद्धतीने आपण देवीला साड्या नेसवू शकतो. आम्ही आपलं ते शिवलेलं आणतो आणि कळशाला बांधतो, पण त्यांनी साक्षात अशी देवीच्या देवी उभा केलेली होती आणि मला फोटो पाठवलेले होते. खूप बरं वाटलं. खूप सुंदर पूजा होती. बऱ्यापैकी ताईंना जर बघायला गेलं तर खूप आवड आहे मार्गशीर्षातल्या पूजेमध्ये. एक म्हणतात ना की सजवणं म्हणा, ते गोष्ट जी आहे ती आपल्या मनाला पटत नाही तोपर्यंत ते बघणं, करणं. कारण ते मला काल दिसलं. बऱ्याच जणींचे फोटो आल्यानंतर दिसलं आणि खूप मनापासून आभारी मानते की तुम्ही एक आपलं म्हणून मला माझ्या जसे वेळेनुसार मी बघते, सोडा त्यात प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही एक मला आपलं म्हणून दाखवता, सांगता, मनापासून तुमचे आभारी. तर चला, माझीही पूजा सुरू केलेली आहे. गेल्या वर्षी कळशी पुजलेली होती. का तर मला माझा जो म्हणजे साडीचा घेर होता ना, त्या हिशोबानं मला करायचं. गेल्या वर्षी माझी जी साडी होती ना, जी मी शिवून घेतलेली होती ना, ती बघा आपली कोल्हापूरची महालक्ष्मी कशी आहे, अशी पूर्णपणे अर्धचंद्र आकाराची जी साडी असते ना, पूर्ण तशी होती. त्या हिशोबानं त्याला कळशी घ्यावी लागते. आणि ही जी होती ना, याला या हिशोबानं तो जो तांब्याचा लोटा आहे ना, तो मोठा लोटा माझा आधीच्या घरातला आहे, खूप माझ्या आवडीचा आहे. पण सध्या ना त्याला आहे ना ठेवून दिले, शोला ठेवून दिलेला आहे सध्या. मी तांबा पितळेची भांडी किंवा काही ग्लास, जार बरंचसं घेतलं पाणी प्यायचं म्हणून. मोठा फिल्टर घेतला चांगला पाणी प्यायचं म्हणून. आणि नंतर तुमच्याच कमेंट यायला लागले की ताई बाबा ते असं नाही चालत, तसं नाही चालत, रेग्युलर पाणी पिऊन चालत नाही आहे. मग झालं ते सगळं गुंडाळून ठेवून दिलं. काही जणी अशा म्हणले की ताई 2 दिवसातनं प्यायचं, 4 दिवसातनं प्यायचं. आता बघा, कोणी जर आपल्याला एखादा सल्ला देत असेल तर लक्षात ठेवा की तो काही चुकीचा सल्ला देतो असं नसतं. त्यांना 4 गोष्टी माहीत असतात, त्यांना अनुभव असतात. त्यामुळे मग मी विचार केला की ते फॉलो करणं गरजेचं आहे. मग नंतर जाऊ दे, कोणाला 4 आणि 8 दिवसातनं लक्षात यायचं आणि मग ते प्यायचं म्हणून ठेवून दिलेलं आहे. असो, पूजा मांडून घेतली. पूजा खूप मी साधी सिंपल आणि लगेच झाली माझी, कारण 2 नारळ होता त्याला बरोबर मुखवटा बसला. जो काही तांब्या घेतलेला होता तो मी साडीच्या हिशोबाने घेतलेला होता. आणि पुढच्या गुरुवारी मी नक्कीच प्रयत्न करेन की ज्या माझ्या ताईंनी मला फोटो पाठवलेत ना, की बाबा अशा पद्धतीनं त्यांची पूजा, त्या पद्धतीने नक्की प्रयत्न नक्कीच करेन. कारण मला अजून काही ते माहीत नाही कसं करतात, काय करतात ते. पण चांगली गोष्ट आहे ना, एखाद्याकडून जर बाबा एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली तर ती सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं पण जर जाणवलं असेल किंवा छान वाटलं असेल तर मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. चला, पूजा मांडून झाली. दादा आलेले आहेत. थोडासा त्यांना चहा देऊया, आपण पण थोडासा चहा घेऊया. तर त्यांना आता सवय लागली चहाची, आले की चहा पाहिजे. वाव, बर्फ्या घेऊन आलेत काल बोलल्यावर खव्याच्या. काल ना तुमच्या भरपूर कमेंट आलेत, त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत. तर ताईनो, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित देईन. कारण काल काय झाले, काल दिवसभर खूप धावपळ होती. रेग्युलर कमेंट वाचल्या जातात, पण काल ना एवढी धावपळ होती की त्याच्यामध्ये निम्म्या कमेंट राहिलेल्या आहेत वाचायच्या. त्यामुळे त्याची उत्तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. असो, नेहमीप्रमाणे चहा ठेवला आणि आज बनवणार आहे शेवयाची खीर. आज विचार केला की डाळ घालावी वगैरे, पुरणपोळी करावी, पण नाही जमलं. मी जसं तुम्हाला काल पण बोलले की यथाशक्ती असावं. कधी कधी घरात सामान आहे, पण आपल्या कामानुसार, वेळेनुसार जर आपल्याला होत नसेल तरी पण आपण टेन्शन घ्यायचं नाही. कारण देव हा वासाचा धनी आहे. त्याच जागी एखाद्या भुकेलेला जेवण दिलं, एखाद्या पशुपक्ष्यांना जरी जेवण दिलं तरी लक्ष्मी माता खुश होते. ती खाण्यापेक्षा इतरांच्या मुखात गेलं ना, कारण त्याच्या मुखातच आपण म्हणतो की देव असतो प्रत्येकामध्ये. त्यामुळे ते जरी केलं तरी चालेल. या दिवशी बरेच जण गाईला घास देतात, पण आमच्या इथे जवळ गाईचं नाही. तिथं आधीच्या घराकडे होती गाई, गंगू म्हणून येत होती बघा. पाठीमागच्या साईडला स्वामी समर्थांचं मंदिर होतं आणि तिथली ती गाई होती. आम्हाला अगदी 2 मिनिटात जाऊन नैवेद्य द्यायचा म्हटलं तर आम्ही देऊ शकत होतो. पण इकडं ना देशी गाईच येत नाही. तिथं गाई दारात येऊन हमरायची. का तर तिथं होते. आणि इथं ना आम्ही विचार करते की बाबा एखाद्या दिवशी तर गाई येईल. 2 वर्ष झालं आज गाई आलेली नाही आहे. तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेवया टाकून आता मी व्यवस्थित खरपूस भाजून घेत आहे. तूप थोडंसं जास्त झालं. हे संपवायचा प्लॅन आहे, कारण जुनं तूप आहे आणि स्मेल जो आहे तो बदलायला लागला आहे. त्यामुळे विचार केला की संपवायचं.
एखादी खास काहीतरी रेसिपी बनवावं म्हणते, काहीतरी असं एक महिनाभर चालेल असं बनवून ठेवावं म्हणते तुपातलं पदार्थ वगैरे, पण पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो, वेळेचा प्रॉब्लेम येतो. आहे भरपूर, खरं आता बनवायला वेळ नाही, हा प्रकार झालेला आहे. साखर लगे हात त्यातच टाकली आणि वरून घातलेलं आहे दूध. दूध जे होतं ते अर्धा लिटर दूध आणि तेवढंच थोडंसं कमी होईल एवढं मी पाणी ॲड केलेलं आहे. दे मला द्यायचं आहे दूध. तर दादाला ना दूध लागते बघा. वरनं किती पण दुधातला चाकुर्ती खरं वरनं दूध पाहिजेलच. कसं काय ही सवय नाही. हे मी आता आज उपवास आहे. काय बोलायचं नाही सारखं टाचकुटच लागतो बायकोला. खरं बोलाय मी टाचकुटच नाही बोलणार. बोलू नाही सारखं बायकोला. अरे उपवास आहे आज काय म्हणतात गुरुवार लक्ष्मीचा वार आहे काय. हिचा चहा गोड जे असतो ना एवढा गोड असतो. मला गोड म्हटलं की माझ्या कानात काढायचं पिऊ वाटत नाही म्हणा. हा चहा छान असतो नाही असं नाही, परंतु गोड लय असतो म्हणून मी दूध मागतो. हिचं कसं आहे माहितीये का की मलाच काहीतरी बकरा बनवायला जाते. नाही हो, तुम्हाला काय बकरा बनवू. आज लक्ष्मीचा वार आहे, तुम्ही विष्णू आहात आणि लक्ष्मी कुठं असते विष्णूचे असेल तिथं, बरोबर आहे. तर असते मग कशाला बकरा बनवायला चालली होती. बकरा नाही दूध पाहिजे. आता यात बकरा काय मी कायम सांगत आली आहे. बघितलं का पाहिजे नाही नो, लक्ष द्या. तुमचा दादा किती वाद घालतो. लय गरीब वाटतो ना तुमचा दादा. अजिबात गरीब माणूस नाहीये. ते शब्द पडून न देणारी माणसं असतात ना, जे काय झालं की लगेच चौताळून येतात ना, तसा प्रकार आहे माझ्या बाबतीत तेवढं. बाकीचं कुठे डोकं लावत नाहीत आणि मी गप बसतो इकडून ऐकून इकडून सोडून देतोय. मग हे सोडून दे ना असं. चला पीठ मळूया. ही माझी रेग्युलर कस्टर्ड पावडर. ही पण पावडर मी संपवायच्या प्लॅनमध्ये आहे, कारण व्हॅनिला पावडर मला ऑनलाईन एका जागी स्टोअरवरती सापडलेली आहे. ती मागवायच्या आधी म्हटलं ही पहिला संपू दे, कारण ते आणायची फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची योग्य नाही. बटाटे एका साईडला लावले शिजत, कारण बटाट्याची सिंपल भाजी बनवणार. कारण ह्याला मी ना लसूण वापरते ना कांदा वापरते, ना आमचं तर दोन्ही पण फेवरेट आहे लसूण कांदा. त्यामुळे म्हटलं चला साधी भाजी करूया. चवीनुसार याच्यामध्ये हलकंसं मीठ आधी टाकायचं आहे. दुधाला उकळी आली वगैरे टाकलं तर फुटण्याचे चान्सेस असतात, पण गोड पदार्थात थोडं कळणं मीठ जावं. आणि वरून टाकलेले आहे वेलची पावडर. असो माझी खीर तयार झाली. मी पण थोडासा चहा घेते. दादानं आल्याला लावलेला आहे. माझी बडबड कॅमेरा पुढं किती गरीब गाय. मुळात एवढी गरीब गाय अजिबात नाही, अजिबात नाही. बरं मी केलं काय ते तर सांग. असं एवढं मावी उठून गडू काय दिवसभर कुठं तरी आहे ना. मी काय आता माहिती सांगितलं. तुम्ही सगळ्या ताईंनी सांगावं मी मायूसपणा काय दाखवला. मी फक्त कामावरून आलो, चहा पीत व्हिडिओ लावला. त्यात सुद्धा येणं त्यात पण बायको आली, ते बंद करा. बायको आली. तू काय म्हणलीस बंद करा म्हणली का नाही. तुम्ही बोलायला लागलेला त्यात आवाज येत नव्हता म्हणून बंद करा म्हणलं. आता नाही पलटी मारायची नाही. तुम्ही हे असं रोजच चालू असते काय. कामावरनं आलं ना आणि कामावरनं जाताना त्या गोष्टी असतात. त्याशिवाय हिला जेवण पचत नाही आणि मला तिथं गोड लागत नाही असं आहे. तर असो ठरवून मॅचिंग केलेलं नाही बरं का, पहिलाच सांगते. मी प्रत्येक पूजेमध्ये एक गोष्ट अनुभवलेली आहे की देवघरामध्ये किंवा कुठल्याही पूजेमध्ये तुम्ही किती काय अगदी फुलं असू दे, गजरे असू दे, माळा असू दे, पण जोपर्यंत दिवा लागत नाही आणि दिव्याचा प्रकाश तिथं पडत नाही, कितीही लाईटिंग असू दे, पण दिव्यामुळे जे काही म्हणजे मूर्ती असू दे किंवा आपलं देवघर असू दे किंवा आता ही मांडलेली पूजा, ह्या रूप जे खुलून येतं ना, असं कोणाकोणाला जाणवले सांगा की भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्ही खर्चिक गोष्टी ठेवलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, डेकोरेट केलेल्या आहे, पण
दिवा न लावता आणि दिवा लावल्यानंतरचं जे तेजस्वी रूप असतं ना, ते मी जाणवलेलं आहे ताईनो. शक्यतो ना पूजेमध्ये कथा वाचणं असू दे, आरती घेणं असू दे किंवा नैवेद्य दाखवणं असू दे, मी स्पेशली तुमच्या दादांना सांगते की मी दिवसभर उपवास, पूजा मांडणी वगैरे सगळे करते, तर यातला हा जो पार्ट आहे हा तुम्ही आवर्जून करणे. वाचून झाले, आता पाया पडायचं. चला फायनल एकदा तुम्हाला आता मी देवपूजा दाखवते. बरंचसं शूट किट्टो करते, किट्टो छान करते बरं का, तिला बऱ्यापैकी कळतं की कसं घ्यायचं कसं नाही घ्यायचं. तर मला एक तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आपल्या घरामध्ये ना, समजा आपली मुलं, आपला नवरा, आपण किंवा इतर मंडळी असतील तुमच्या घरातले, सासू सासरे वगैरे सगळे, तर पूजा कधीही तुमच्या घरात तुम्ही वाचताना सगळ्यांना घ्यायचं. तुम्ही कथा वाचताय, कोण लोळतंय, झोपतंय, कोण टी व्ही बघतंय, कोणाचं काय चालू आहे, असं अजिबात करू नका. तो एक 15 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा जो काही वेळ असेल ना, तो एकत्रित घालवणं आणि एकत्रित कथा ऐकणं, एकत्रित आरती. बरेच जण काय करतात ना, ती कथा वाचतंय, काय करतंय, त्यांचं चालतंय चालू दे म्हणतात आणि आरतीला फक्त येतात आपापली कामं सोडून. तर असं नका करू, कारण हे आठवड्यातील एक दिवस आहे आपल्यासाठी. आठवड्यातील एक दिवस तरी घरातली मंडळी एक 15-20 मिनिटं देऊ शकतात ना. गोड पाहिजे थोडं, बाकीचं काय नको. काय मी गुलाबजामुन मागायला लागले ते दिली नाही. हा, चिवनं मला गुलाबजामुन बनवायला सांगितले. दीदीला भूक नाही, ऐका ना, तिला काहीच नको देऊ. उद्या येताना ना गुलाबजामुनचं पॅकेट घेऊन या. ते गुलाबजामुन करायला लागले. ब्रेड कशाचं पण करा, खरं मला गुलाबजामुन द्या. ते कशाचं पण करा, बरं मला गुलाबजामुन द्या, देऊया. पहिला चपातीनं आता भाजी बनवून घेते फास्ट मध्ये. म्हणजे काहीच बनवून ये बाई, काय तर बनवलंय बघितलं पोरं. अखंड दिवस आपलं काम चालू राहतं. बनायचं विचारलं त्यांना काय आहे, अखंड दिवस किती का मम्मी काम करीना. कसं झालंय? मस्त झाले. हा, आज खिरीवर जोर देणार आहे. तर ताईनो किट्टो कोणासारखे दिसते सांगा. आमचा आता विषय सुरू होता की ती नेमकी माझ्याकडे दिसते का पप्पाकडे दिसते. ह्याला विचारलं कुठे आले दिसते. मला किती जण म्हणतात मम्मीकडे दिसते. पप्पा म्हणले, पहिल्यांदा पप्पा म्हणले माझ्याकडे दिसते. मी म्हणलं नाही, खरं मला सगळं म्हणतं मम्मीकडे दिसतं. तर म्हणतात हे तू एकदम भंगार दिसतेस मम्मीकडे दिसतेस म्हटल्यावर, तू एकदम खान दिसतेस आपल्या घरात. मी म्हणलं मम्मीला कशाला तू जोडून बघायचं. बघितलं आताची जनरेशन किती फास्ट आहे. त्यांच्यावर आले की माझ्यावर येतात. काय झालं, मला सगळेजण काय म्हणतात मी कुणाकडे दिसते. तू माझ्यासारखी चेहरेपट्टी थोडीफार येते, जास्त नाही चिव. माझ्यापेक्षा तुझं नाक बरं. देव कुठे गेलता माझा नाक देताना काय माहित. नशीब. तुला काय वाटते आपल्या शरीरात जे काही दिलेलं आहे देवाने, बोल की पुढे, ते आनंद मानावा. म्हणावं का नाही म्हणा. मी स्वतः ड्रॉइंग काढते. ते ड्रॉइंग काढताना कधी कधी चांगलं होते, कधी कधी नाही होत. मग ते ड्रॉइंगला जर दुसरं कोणी नाव ठेवलं तर ते आपल्याला चांगलं वाटतं का. तू काय पण केलं, तू जेवण चांगलं करत, कधी कधी तुझ्याकडून जास्त काहीतरी पडतं. आम्ही म्हटलं तर तुला चिडतीस, तू आम्हाला वरडतीस, तुला वाईट वाटतं. तसंच त्या देवानं आपल्याला बनवले. कसं त्यानं आपल्याला बनवले ग. मग आपण जर स्वतःला नाव ठेवायला लागलो तर देवाला पण वाईट वाटते ना. ठीक आहे, असं पण असतं. मग का बरं, देवाचा काय संबंध आहे नाव वाईट वाटायचा. मग बनवलं कोणी, मम्मीच्या पोटात बनलो असतो आपण. तू बनवल्यास हातानं, पोटात बनलं म्हणाला. बरोबर आहे चिवचं, कारण आपल्याला घडवणारा देव आहे. आपल्या शरीराला जे काही पार्ट दिले, एखाद्याला खूप सुंदर रूप दिलं, एखाद्याला मिडियम दिलं, एखाद्याला कमी दिलं, ते करणारे ते आपल्यासाठी जे चांगलं आहे ते त्यांनी दिलं म्हणायचं आणि पुढे जायचं. आणि आज कमेंट भरपूर आल्या टायसन बद्दल, पायाचं. तर आता बघा की थंडीचा दिवस आहे, एक हे झालंय पायाला आणि बरोबर टायसनचा पण तोच पाय आहे. नाही
तुम्हाला म्हणायचं काय आहे? आम्हाला काय नाही म्हणायचं. जीव क्लासने यायला लागली ती आणि टायसू पण होता तिथून येताना. एक काका काय म्हणले, ओळखीचे होते ते, मला म्हणले काय भानगड, त्याचा पण पाय मोठलाय, तुझा पण तेच झालाय, त्याचा पण डावा पाय, तुझा पण डावा पाय, कसं काय दोघांचे एकत्र? मी म्हणायला म्हणलं काका तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? तर कंट्रोल केलं मनावर. म्हणलं काय माहिती बघा की असं म्हणलो आणि आलो. आर्यन पाटील म्हणतो काय म्हणला नाही झालं माझ्या घरात एका जातीचं असल्यावर काय. आर्यन काय म्हणतो बघा, एका जातीच्या असल्यानं असं होतं. असं बहीण भावातील चेष्टा चालते. आता ना माझ्यासाठी एक नवीन टेन्शन वाढले. हे म्हणजे काय, किटोचा पाय थांबतोय पुन्हा दुखतोय, थांबतोय पुन्हा दुखतोय. मग आमचा असा विचार झाला, कारण सागरला पण सेम प्रॉब्लेम झाला होता आणि आमचा असा विचार झाला की बाबा एक्सरे वगैरे व्यवस्थित आपण काढून घ्यावा. त्यामुळे आता रविवारी तिला सुट्टी असते ना, त्या दिवशी नेऊन तिचा एक्सरे वगैरे काढण्यात येणार आहे. कारण जो मायनर क्रॅक जर कुठं असेल तरी पण होतं, सूज वसरते, पुन्हा थोडीशी सूज येते. आता काय माहीत काय काय आहे काय नाही आहे, त्या गोष्टी ज्यावेळेला आपण एक्सरे काढू त्याच्यामध्येच कळेल. कारण सागरला एकदा असंच झालेलं होतं, गाडीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं ॲक्सिडेंट झालेलं होतं, नॉर्मली होतं आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं लागलं होतं ना त्याला, तर त्यावेळेला त्याला पण असंच झालेलं होतं. थोडं दुखायचं, थांबायचं, पुन्हा सुजायची. मग फायनली 2-3 वेळा दवाखाना केल्यानंतर डॉक्टरने सांगितले की बाबा आता एक्सरे काढून म्हणजे बघणं गरजेचं आहे. त्याच्या हिशोबानं विचार करते की कुठं आता ते बघा नाजूक वय असतं, हे हाडं वगैरे सगळे अशी नाजूक असतात आणि ह्या ह्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करणं योग्य नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही थोडं मार्गदर्शन असेल तरी पण नक्की सांगा, कारण वरचं उपाय करून उपयोग नाही, शेकणं वगैरे. तर आता बघूया काय काय होतं आहे, काय काय नाही, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. असो चला, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचं विसरून जाताय, लाईक करा. पुन्हा एकदा आभारी. श्री स्वामी समर्थ.